समजा तुम्ही घरच्यांची मदत करायले आणि तुमच्याच्यानं जे आहे तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ मिक्स झाली तर काय होईल, चला मग सांगते तुम्हाला. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका मिनी ब्लॉग मध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी एक चॅलेंज घेतला 100 दिवस 100 मिनी ब्लॉगचा. तर आज आहे 9वा दिवस. आता तुम्ही म्हणत असाल बाई उन्हाचं टोपलं घेऊन का फिराईल, तर झालं काय, तुरीची डाळ आणि हरभऱ्याच्या डाळीच्या कट्ट्यामध्ये ना असे खडे झाले होते. आता डाळीचे खडे फोडून ते डाळ टाकायची होती उन्हाल. दीदी बिचारी एकटी टाकू लागली होती डाळ गच्चीवर. मी म्हणलं चल, म्हणलं मी मदत करते म्हणलं तुझी. मग काय तिथला एक थैला उचलला आणि त्याचा बघायला तर काय पूर्ण खडे खडे झाले होते त्याच्यामध्ये. त्या कट्ट्यामध्ये ढेकळाला फोडलं होतं आम्ही. तेवढा कट्टा काय उचलून गच्चीवर नेणं होत नाही. मग काय टोपल्या टोपल्या नेऊन टाकले आम्ही गच्चीवर. पण दीदीच्यानं काय झालं, हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स झाली होती. तेच मजाच्यानं झालं असतं तर मम्मी माझी म्हणलीच असती काम करायचं ते वाढून ठेवायली म्हणली असती. मम्मीनं अजून एक काम दिलं, तर खाली जाऊन बेडशीट आणायचं आणि त्याच्यावर ते डाळ टाकायची होती. मी जाऊच लागले होते तेवढ्यामध्ये मला हे बकेटा दिसल्या आणि या 3-4 बकेटापैकी एका बकेटीमध्ये होता कलर. जे काम आपल्या लहानपणी आवडीच होतं ते काम आपल्याला तर करू द्यायचे नाही लहानपणी, पण आज मला चान्स भेटला ते काम करायचं. मग काय कॅमेरा ठेवला साईडला आणि त्या बकेटे केल्या मी सेपरेट. आणि माझ्या मागच्या भीती बघा कशा खराब झाल्या. आता एवढ्या कलर मध्ये ती भीती मी रंगून टाकणार आहे. तिथंच एक कलर मारायचं रोलर पण पडलेलं होतं. मग काय त्या रोलरला पहिले धुवून घेतलं स्वच्छ एकदम पाण्यामध्ये. अभी मजा आएगा ना भिडो. आता मस्त कलर देतो तुम्ही बघा, म्हणजे असं वाटलं पाहिजे घरच्यांना कलर वाल्याने येऊन कलर दिला म्हणून. जसा रोलर कलर मध्ये बुडवलं तेव्हा माहित झालं की कलर तर खूप घट्ट आहे म्हणून. आणि ते बरोबर बसणं पण गेला होता भीतीवर. आणि ते कलर देता देता पहिलेचा बी कलर निघून जाऊ लागला होता. कलर भीतीवर बसणं गेलता म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं होतं. पण पाण्याचं मात्र एवढं जास्त झालं होतं की कलर एकदम पाणीच झालं होतं. हे बघा कसे वगळे येऊ लागले होते. तुम्ही माझं काम बघून म्हणू नका कमेंट मध्ये की आमच्या पण घरी कलर द्यायला ये म्हणून. फक्त माझ्या घरी मला कामवालीची पदवी भेटलेली आहे. आजचा ब्लॉग एडिट करायला तर माहित झालं काय 3 मिनिटाच्या पण वर चला ब्लॉग. इंस्टाग्राम आणि युट्यूब वर 3 मिनिटाच्या वर काही पण अपलोड होत नसते. तर मी तुम्हाला एक क्लिप दाखवते. जे मी प्रमोशन व्हिडिओ केला होता ते पप्पाला सेंड केला होता मी, आणि पप्पा लिटरली एवढे हॅपी होते की नाही बघा. आणि या एका व्हिडिओ मधून मला त्यांनी परमिशन दिली अजून एकदा ब्लॉग बनवायची. एखादा कंटेंट क्रिएटरला घरच्याकडून फक्त हेच अपेक्षा असते आणि याच्यावरूनच ते खूप खुश होते. जर कोणी पेरेंट्स माझे व्लॉग बघत असतील तर त्यांना सांगायचं एवढंच की तुमच्या विरोधात जाऊन तुमचा मुलगा किंवा मुलगी इतर क्षेत्रामध्ये सहभागी होत असेल तर तुम्ही त्याला सपोर्ट करत जा. त्यांच्यावर एकदा भरोसा करून त्यांना त्या क्षेत्रामध्ये जाऊ द्या. क्षेत्र कोणतं पण असलं तरी मेहनत तर त्यांनाच करायची आहे. आणि जे पण विद्यार्थी आहे त्यांना एवढं सांगायचं आहे की तुम्ही तुमचा टॉपिक तुमच्या घरच्या पुढे मांडा, तेव्हाच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जर तुम्ही असं चुपचाप बसले ना तर तुमच्याच्यानं काहीच होत नाही बघा.